महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय आदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतोय साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आहे। त्यानंतर सन्माननीय वाघुळे साहेबांचं फक्त दिवा विभाग यांचा हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा हे राहू दे ना। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर कल्याण जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, नरेशजी मस्की साहेब, संजयजी वाघुले आहेत, RPIचे साहेबराव सुरवाडे जी आहेत, भास्करराव वाघमारे आहेत, नंदूजी परब आहेत, या लोकसभेचे प्रमुख शशिकांत कांबळे, ब्रह्माशेठ उपस्थित आहेत। या कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती 20 तारखेला लागलेली आहे आणि आपण सगळे लोक, मला वाटतं प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आपण सगळ्यांनी केलेला आहे। 20 तारखेपर्यंत कशा प्रकारे आपल्याला लोकांच्या घरोघरी जायचं, कशा प्रकारे आपल्या केंद्राची कामं असते, केलेली कामं असते, ही आपल्याला घरोघरी घेऊन जायची। ही जी निवडणूक आहे ही कुठल्या एका व्यक्तीची, एका पक्षाची निवडणूक नाही। ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक। या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व आपल्याला मतदानातून जे आहे हे निवडायचे आणि नेतृत्व, ज्या नेतृत्वाने गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या या देशामध्ये जो बदल घडवला, आपल्या देशाला जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवलं। पूर्ण देशभर जे आहे हे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आस्थेचा विषय असेल प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, जे 500 वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे अयोध्यामध्ये कधी होणार आणि ते मंदिर करण्याचं काम, उभं करण्याचं काम, पाठपुरावा करण्याचं काम आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। त्याचबरोबर महायुतीचा डॉक्टर श्रीकांत शिंदे आगे बढ़ो पोहोचलो पाहिजे। या प्रत्येकांना हे समजून सांगितलं पाहिजे ही निवडणूक ही देशाची असणारी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला देशाचं पंतप्रधान करण्यासाठी असणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जेव्हा न्यायची आहे त्यावेळेला कार्यकर्त्यांनी सक्षमपणे आपल्याला आपला परिसरातील असणारा प्रत्येक मतदार हा पिंजून काढला पाहिजे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे। बूथवरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सामान्य माणसांचं सरकार आहे। हे सामान्य माणसांचं सरकार आहे आणि हे सामान्य माणसांचं हित जपत असताना प्रत्येक क्षेत्रामधील असणाऱ्या उमरादेवी कॉलनीचे विभाग प्रमुख यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। त्यानंतर शाखा प्रमुख निलेश भगवान पाटील यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। शाखा प्रमुख प्रणालीवर विश्वून या ठिकाणी प्रवेश करत आहेत वैष्णव नवनीत पाटील आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। संघटक मनपूर्वक स्वागत करतो आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा निगडीत केलात। आयोजकांच्या
सर्वांच्या उपस्थितीत मोठे मेळावे जे आहेत दोन्ही शहरांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि सगळ्यांना निश्चित की प्रत्येक घरापर्यंत पोचून जे निधीचे केलेलं काम या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये खासदार पोचवायचे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार त्याच्यासाठी जे आहे कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून असा विषय सगळ्यांसह सर, संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान